जय शिवराय भावा. पायथन 10 मिनिटं शिकायचंय तुला. आणि माझा इंस्टाग्रामचा व्हिडिओ बघून तू इथं आलाय. हे दिसतंय तुला? हा पहिला व्हिडिओ 10च मिनिटाचा आहे. हा 13 मिनिटाचा जरी असला ना, 10च मिनिटाचा आहे सगळं. जाऊन चेक कर. 2,500, 2,500. धड 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 व्ह्यूज चालू आहेत. ओके. पायथन 10 मिनिटामध्ये शिकण्यासाठी रेडी आहेस? चल चालू करू. आज दिवस तिसरा आहे. इन्स्टॉलेशन झालंय, पहिला प्रोग्राम झाला. हे दोन व्हिडिओ बघितले नसतील, बघून ये. बघून आलाय, लय भारी. काहीच प्रॉब्लेम नाही. चालू करू आपण पायथन दिवस तिसरा. आज आपल्याला शिकायचंय व्हॅरिएबल कसे बनवतात आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारे आपण प्रिंट कसं करू शकतो पायथन मध्ये. 5 मिनिटाचा व्हिडिओ लई नाही. ओके, स्किप न करता बघ. सबस्क्राईब करून ठेव. चौथा पण पाचवा असं धड 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 चालू होणार आहे. ठीक आहे, मराठीमधून आपल्या भाषेत. ठीक आहे, मग सगळ्यात पहिली गोष्ट व्हॅरिएबल काय असतो हे समजून घ्या. व्हॅरिएबल इन पायथन. व्हॅरिएबल बनवायची गरज काय आहे? व्हॅरिएबलची गरज काय सांगू का? बघ, पायथनचा कोड आपण रन केला, परत एकदा रन करून दाखवतो. काही नाही कर, एक फोल्डर बनवायचं आहे आपल्याला. हे बघा, आपण इथं बनवलं असेल पायथन प्री सिरीज. याच्यामध्ये डे 19 हे युट्यूब लाईव्हचं आहे आपलं. ठीक आहे. आणखीन एक असेल आपल्याकडे पायथन कोड मध्ये जाऊन बघू काय मी. नाही, एकच मिनिट. आपण कोणतं फोल्डर बनवलं तर थोडस मी असं इसरल्यागत झालंय माझं वाटतंय. आपण नवीन फोल्डर बनवू आजपासून, काय प्रॉब्लेम नाही. त्याला नाव देऊ आपण पायथन 10 मिनिट. असं तो मी बनव 10 मिनिट फ्री सिरीज. ओके, ते फ्री सिरीज आहे 10 मिनिट. त्याला ओपन कर. ओके, आणि याच्यामध्ये आपल्याला कोड करायचा आहे. नोटपॅड वरती कोड करायचा आणि त्याच्यात सेव्ह करायचंय. नोटपॅड माहित आहे? हे बघ, इथं सर्च कर ना भाऊ. डन. नोटपॅड लिहायचं कसा? नोटपॅड लिहिलं. आता नोटपॅड लिहिलेलं तुझ्या समोर नोटपॅड आला का? हे आला का नोटपॅड? हे बघ. आता नोटपॅड वरती कोड लिहायचा आहे. कसा लिहायचा कोड आपल्याला माहित आहे. आपण लिहितो प्रिंट. प्रिंट मध्ये काय बी दे. हे बघ, इथं मी दिलं. इथं मी दिलं, प्लीज एव्हरीवन सबस्क्राईब यार. मराठी माणसाला सपोर्ट करा यार. 26K आपले झालेत. आपल्याला 1 लाख पर्यंत सबस्क्रायबर्स करायचे. हे मी प्रिंट केलं याच्यामध्ये. प्लीज एव्हरीवन सबस्क्राईब. 26 झालेत. 1 लाख करायची जिम्मेदारी तुमची आहे. तुमच्या भावाला पुढे न्यायची, मराठी माणसाला पुढे न्यायची. कारण मराठी माणूस एवढं तुमच्यासाठी, मराठी पोरासाठी करतोय. तर हा प्रोग्राम सेव्ह करावा लागतो बरं का. फाईलवरती क्लिक कर. सेव्ह ॲज. त्या फोल्डरमध्ये जायचं. कसं जायचं? डेस्कटॉप. इथं तुला शोधायचंय पायथन 10 मिनिट फ्री सिरीज आला. याच्यामध्ये याला नाव द्यायचं, डेमो नाव दिलं मी. डेमो.py. हे चालतंय? चालतंय रे बाबा. त्याला ऑल फाईल म्हण. ओके, आणि सेव्ह वर क्लिक करा. Done. झाली सेव्ह. आता याला रन कसं करायचं? त्याच फोल्डर मध्ये यायचं. आला डेमो.py. इथं हे बघ, पायथन डेस्कटॉपच्या पुढे पायथन 10 मिनिट सिरीज. इथं पुढे CMD लिही. एंटर. एंटर दाबलं. आला कमांड लाईन प्रॉम्प्ट. रन कर. py डन. हे काय आलं? प्लीज एव्हरीवन सबस्क्राईब. 26 झालेत. 1 लाख पाहिजेत. दिस इज आवर चॅनल ऍक्च्युली. ओके गाईज, कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर यार करा यार. 26.6 आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगेन. तुमचं काम याला थोडस असं म्हणजे धक्का द्यायचा रे. एक एक धक्का देऊन लांब जाते यार. थेंबे थेंबे तळे साचे. बरोबर. हे झाला रन. कोड कोड रन झाला आपलं. आपलं आउटपुट आलंय. सर, व्हेरिएबलची गरज काय? असं तर आउटपुट येतच की. उगच व्हेरिएबल कशाला बनवायचं आहे? एक व्हेरिएबल का बनवायचं सांगतो. जर भावा तू काय प्रिंट करत असेल, लाईक 10+10. मला सांग 10 अधिक 10 किती? हो सर, 10 अधिक 10 20. कुणाला माहित नाही. मी परत रन केलं. हे काय आलं बघ. 10 अधिक 10 20. आउटपुट येते आपल्याला, काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण मित्रा, हे 10 अधिक 10 मला पुढे इन फ्युचर युज करायचे या व्हॅल्यू. हो सर, असं नाही करता येणार तुम्हाला. कारण तुम्ही जे प्रिंट मध्ये लिहिलंय हे प्रिंट पुरतच मर्यादित आहे. मी तर दुसरं प्रिंट लिहिलं आणि मी म्हणलं हे 10 अधिक 10 20 आता इथं युज करा, हे जमल का? नाही जमणार. इथं वेगळंच कॅल्क्युलेशन. इथं मी लिहिलं 100 गुणिले 2, हे वेगळं कॅल्क्युलेशन. पण मी मला 100 गुणिले 2 प्लस याचा रिझल्ट इथं टाका, हे नाही ना जमणार. मित्रांनो, त्याच्यासाठी गरज पडते एका स्टोरेजची. आणि ते स्टोरेज म्हणजेच व्हॅरिएबल. मग आपण काय करणार? 10 अधिक 10 चा रिझल्ट व्हॅरिएबल मध्ये टाकणार आणि इथं युज करणार. हे बघायचं का? हे बघ, याचा रिझल्ट तुमच्या समोर काय? 100 गुणिले 2. हे बघा, 100 गुणिले 2 किती आलं? 200. पण 10 अधिक 10 20. पण या 10 अधिक 10 चा रिझल्ट मला इथं पाहिजे. नाही येणार. हे इथं नाही येणार मित्रांनो, कारण हे एवढंच मर्यादित आहे. कारण तुम्ही व्हॅरिएबल यूज करत नाहीये. करा की यूज. व्हॅरिएबल यूज करा. व्हॉट इज व्हॅरिएबल? Variable is something like a container. Variable is like a container which is used to store data. Which is used to store data.
इन कॉम्प्युटर मेमरी मेरे दोस्त ओके. मी प्रामाणिकपणे काय म्हणणार होतो माहितीये का? मेरी जान. ओके, आय एम जस्ट किडिंग. कॉम्प्युटरच्या मेमरीमध्ये जर मित्रांनो तुम्हाला डेटा स्टोअर करायचा असेल, कॉम्प्युटरमध्ये दोन प्रकारच्या मेमरी असतात. कोणकोणत्या? एक असते रॅम आणि एक असते रॉम. राम 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 सीता, राजा राम राम. एक असते रॅम, रॅम आणि दुसरी असते रॉम. मग आपला डेटा स्टोअर कुठे होतो? रॉम म्हणजे रीड ओनली मेमरी, आणि रॅम म्हणजे रॅन्डम ऍक्सेस मेमरी. आणि पब्लिक समजते सगळ्यांना. रॅन्डम ऍक्सेस मेमरी आणि रीड ओनली मेमरी याच्यात लई फरक आहे. रॅन्डम ऍक्सेस मेमरी म्हणजे टेम्पररी मेमरी, आणि रीड ओनली म्हणजे परमनंट हार्ड डिस्क आपली. सी ड्राईव्ह, डी ड्राईव्ह, राईट, तिचा आपला डेटा कायमस्वरूपी स्टोअर होतो. पिक्चर, घेरा हुआ, धुरंधर, कायमस्वरूपी स्टोअर होतो. पण रॅम वरती जो डेटा असतो तो टेम्पररी असतो. लाईट गेली, लॅपटॉप स्विचर पडला, गेला डेटा, खतम. सो आपले जे व्हॅरिएबल मित्रांनो बनतात, त्याला मेमरी जी भेटते ना, ती रॅम वरती भेटते. कशासाठी भेटते? टू स्टोअर द डेटा. डेटा म्हणजे अरे कुठल्याही टाईपचा डेटा असू शकतो. मग डेटा कॅन बी नंबर टाईप, डेटा कॅन बी बुलियन टाईप, डेटा कॅन बी स्ट्रिंग टाईप, डेटा कॅन बी कॅरेक्टर टाईप. कुठल्याही टाईपचा कॅरेक्टर डेटा असू शकतो. पॉइंट टाईपचा डेटा असू शकतो. हा डेटा स्टोअर करण्यासाठी व्हॅरिएबल बनावा लागतो. आणि व्हॅरिएबल बनवणं किती सोपं आहे दाखवू तुला. आधी हे दाखवतो मी सोल्युशन तुला. ही व्हॅल्यू, याचा रिझल्ट तुला इथे युज करायचा होता, काही नाही. हे बघ, एक व्हॅरिएबल बनवला ए इक्वल टू 10 आणि बी इक्वल टू 10. हे काय अवघड आहे याच्यामध्ये? ए इक्वल टू 10 आणि बी इक्वल टू 10. आणि याचा जो रिझल्ट आहे, हे बघ, इथे ए प्लस बी करणार आहे मी. ए प्लस बी, ए प्लस बी. हा ए व्हॅरिएबल 10 व्हॅल्यू आहे, बी व्हॅरिएबल 10 व्हॅल्यू. आणि ए प्लस बी चा जो रिझल्ट आहे दॅट इज 20. हा मला इथं पण पाहिजे. तर मग मी इथं येऊन जर ए प्लस बी केलं तर नाही का जमणार? प्लस ए प्लस बी, कॅन यू चेक इट? असं केलं तर नाही का जमणार? 10 गुणिले 2, 200. याच्यात ऍड करा ए प्लस बी. असं पण जमतंय. किंवा सोपं करून सांगतो तुला, तर तुला असं करायचं नसेल, पहिल्यांदा याचा रिझल्ट बघ. ए प्लस बी 10 10 20 येतंय का? आधी आधी चेक कर भावा. हे बघ, सॉरी, हे बघ, आलं का? 10 अधिक 10 20. म्हणजे ए 10 आहे, बी 10 आहे, 10 अधिक 10 20 आलं. ठीक आहे. 100 गुणिले 2, 200 तर येते. असं यूज करणं चुकीचं आहे. कारण व्हॅरिएबल आपल्याला भेटले ना. मग इथं जर मी लिहिलं ए इंटू बी, बोल, ए इंटू बी म्हणजे काय? ए म्हणजे 10, बी म्हणजे 10. 10 गुणिले 10 100, 10 अधिक 10 20. वरच्याच आउटपुट काय येणार आहे? 20. आणि खालच्याच आउटपुट 100. 100 कसं काय? 10 गुणिले 10 100. राईट. आता याच्यामध्ये मला ऍड करायचा आहे यांचा रिझल्ट, ए प्लस बी. कसा ऍड करायचा? काहीच नाही करायचंय. इथं प्लस ले, आणि मग इथं ए प्लस बी. आता नीट बघा काय होणार आहे. आता आता कन्फ्युजिंग पार्ट चालू झाला ना, थोडंसं कन्फ्युजन आहे, बाकी काही नाही. ए इंटू बी प्लस करा ए प्लस बी. ए प्लस बी म्हणजे काय? 20 पाहिजे. आणि ए इंटू बी काय पाहिजे? 10 10 100. राईट. 10 10 गुणिले 10 100. 100 मध्ये 20 ऍड करा. 120 आपल्याला पाहिजे. बरोबर आहे. 120 एक्सपेक्टेड आहे. आउटपुट काय आले बघ बरं जरा. अहो सर, 120च आहे की. म्हणजे काय झालं? 100 अधिक 10 अधिक 10 20. 100 अधिक 20 120 आउटपुट आले. म्हणजे भावा, आता ह्या ए व्हॅरिएबलला कुठं पण यूज करू शकतो तू. खाली जर आला, तू जर म्हणला प्रिंट ए डिवाइड बाय बी, गरज आहे का आता 10 लिहायची? म्हणजे या स्टोअर केलेल्या व्हॅल्यूला, ओके, 10 ला याच्यामध्ये स्टोअर केले, कसं पण कुठं पण कधी पण यूज कर की. दिस इज समथिंग व्हॅरिएबल, दॅट इज द ब्युटी ऑफ व्हॅरिएबल. मग कसा बनवतात व्हॅरिएबल सर? सांगा बरं, धड 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 आम्हाला. हे बघा, सिंटॅक्स बघा व्हॅरिएबलचा. व्हॅरिएबलचा सिंटॅक्स साठी व्हॅरिएबलचं नाव आणि व्हॅरिएबलची व्हॅल्यू. डन. काही सिंटॅक्स बघ रे बाबा, नीट बघ. व्हॅरिएबलचं नाव द्यायचं आणि व्हॅल्यू द्यायची. व्हॅरिएबलचं नाव दिलं मी, लेट सपोज ए, व्हॅल्यू दिली ए. कॅन यू चेक इट? व्हॉट इज द व्हॅरिएबल नेम? हो सर, व्हॅरिएबलचं नाव ए आहे. आणि व्हॅल्यूचं काय? व्हॅल्यू 10 आहे. डन. फिनिश. ह्या उड्याच्या व्हॅरिएबलचं नाव, व्हॅल्यू. सर, व्हॅरिएबलचं नाव काही देऊ शकता का? काही देऊ शकतो. व्हॅरिएबल नेम कॅन बी एनिथिंग, एनिथिंग एक्सेप्टिंग सम रूल, सम रूल्स. काही रूल जर सोडले ना, व्हॅरिएबलचं नाव काही देऊ शकतो.
रूल काय ते पण सांगा. रूल सांगतो, रूल साठी थोडासा मला टाइम द्या. अगोदर मला व्हॅरिएबल तुमच्या डोसक्यात फिट करू द्या आणखी. ठीक आहे. हे आपण व्हॅरिएबल बनवले. ठीक आहे. थोडंसं याला मी काढतो. आणखीन व्हॅरिएबल बनवते. हे बघा. नेम नावाचा व्हॅरिएबल आणि आधी अँड पायथन नावाची व्हॅल्यू. कॅन यू चेक इट गाईस? ही व्हॅल्यू कशा स्टोअर केली? नेम मध्ये. लक्षात ठेवा, राईट हँड साईडची व्हॅल्यू लेफ्ट साईडच्याच व्हॅरिएबल मध्ये स्टोअर करा. सो उलट नाही करायचं. व्हॅल्यू शुड बी राईट साईड, व्हॅरिएबल शुड बी लेफ्ट साईड. हे क्लिअर आहे भावा? आणि याला प्रिंट कर की डायरेक्ट हे प्रिंट नेम डन. हे आला का आधी पायथन? डन. आधी पायथन इज दिअर. हे आलं की नाही? परत मी म्हणलं लेट सपोज नेम नंतर एज 25. करा की सर प्रिंट एज पण. हे बघा एज. एज किती आहे? 25. हे आउटपुट काय आलं बघा. 25. आधी पायथन नाव, एज 25. म्हणजे आपण प्रिंट पण करतोय. परत मी म्हणलं ऍड्रेस. ऍड्रेस इज पुणे. सो तुम्ही याला डबल कोट नाही दिला, याला डबल कोट कसं काय दिला? हा काही विषय आहे? याला का नाही दिला बरं तुम्ही सर? जवळचा आहे असं नाहीये. हा डेटा टाईप आहे. इंट नावाचा डेटा टाईप इथं यूज करतोय आपण. इथं स्ट्रिंग. आता डेटा टाईप काय? पुढल्या व्हिडिओमध्ये सबस्क्राईब करून ठेवायचंय. ऍड करणं पुढला व्हिडिओ कधीही पडू शकतोय. कधीही पडू शकतोय. ठीक आहे. प्रिंट ऍड्रेस. ऍड्रेस हे बघ रे बाबा. ऍड्रेस. हे आला काय ऍड्रेस? आला की काय? हे नेम, हे एज, हे ऍड्रेस. हे येते सगळं बरोबर आहे. एकदम गुलीगत. आणि हे तुम्ही प्रिंट केलं असं. आणि हे व्हॅरिएबल बनवले, व्हॅल्यू दिल्या. प्रिंट करायची पद्धत मी तुम्हाला म्हणलं होतं. असं तर प्रिंट करू शकता. पण असं थोडं उमगं नाही सर हे बघा. म्हणजे आधी पायथन आले, 25 आले कोणी, पण हे काय आहे? आधी पायथन काय आहे? 25 काय? हे असं समजत नाही आउटपुट बघितल्यावर. पण हे समजण्यासाठी काय करायचं माहितीये का? हे समजण्यासाठी फक्त इथं लिहायचं. काय माहितीये का? इथं लिहायचं नेम कोलन कोमा. हे कॅन शिकेल. इथं लिहायचं एज कोलन कोमा. इथं लिहायचं ऍड्रेस कोलन कोलन कोमा. कॅन शिकेल काही? हे सगळेजण बघा जरा. एकदा डन 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 होऊन जाऊ दे. सगळ्याच्या डोसक्यात हे बसलंय का बघा. आता जर मी रन केला आउटपुट, कॅन यू चेक आउटपुट? नेम कोलन आर्यन पायथन, एज कोलन 25, ऍड्रेस कोलन पुणे. और आता समजायले की सर नेमच्या पुढे आले, एजच्या पुढे आले, म्हणजे आता समजतं हे आर्यन पायथन नेम आहे, 25 एज आहे. मग हे आउटपुट प्रिंट करण्यासाठी आपण काही नाही केलं. लय सोपा सिंटॅक्स फॉलो केला तो म्हणजे भावा. हे बघ, हा जो पार्ट दिसतोय तुला एवढा, हे डबल कोटचा पार्ट इथपर्यंत. या पार्टला स्ट्रिंग असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? बोल परत माझ्यावर. स्ट्रिंग म्हटलं जातं. जे डबल कोट मध्ये आपण लिहितो ते स्ट्रिंग असतं. जे डबल कोट मध्ये ते लिहितो ते काय असतं? स्ट्रिंग असतं. हे ऍज इट इज येतं. ऍज इट इज म्हणजे जसं लिहिलंय तसं. हे बघ रे बाबा, नेम आणि कोलन जसं आहे तसं आहे. हे बघ, नेम कोलन जसं तसं. पण हे नेम नाही, नाही सर, हे नेम काय आलंय? आधी आणि पायथन म्हणजे हे व्हॅरिएबलच्या आतमधली व्हॅल्यू आले. पण एवढा जो पार्ट आहे काही तसा आलाय. एजचा पार्ट हाही तसा, ऍड्रेसचा पार्ट हाही तसा, पण याच्यामध्ये व्हॅल्यू मात्र व्हॅरिएबल मधल्या. हे कळतंय सगळ्यांना? मग स्ट्रिंग जे आहे ना, हे आहे तसं येतं, लक्षात घ्या. त्याच्यामुळे आपण हे लिहिलंय. आपल्याला कळावं डेटा कुठला आहे. हे कळतंय? दिस इज अ स्ट्रिंग पार्ट. आणि हा जो पार्ट आहे तो व्हॅरिएबलचा पार्ट आहे. तुम्ही तुमचा व्हॅरिएबल इथं प्रिंट करताय जेणेकरून त्याच्या आतली व्हॅल्यू प्रिंट व्हावी. हे खरं आहे की नाही? प्रिंट व्हावी. कॅन यू चेक इट? कॅन यू चेक इट? हे बघा, मी आणखीन व्हॅरिएबल बनवू का? ओके, आणखीन 2 मिनिटं घेतो तुमची, जास्त नाही घेणार. आता मी असं प्रिंट केलं. मला वेगळ्या पद्धतीमध्ये प्रिंट करायचंय. कसं करायचं हे बघा. हे नकोय मला. मी हा डेटा प्रिंट केला लाईक दिस. प्रिंट मध्ये लिहिलं प्रिंट समथिंग. ओके, इथे मी डबल कोट परत यूज करतो. मी म्हणलं नेम, ओके, कोलन. असं तर आपण आताच प्रिंट केलं राईट. पण आय डोंट वॉन्ट टू प्रिंट लाईक दिस. कसं करायचं सर प्रिंट? दुसरा वे आहे प्रिंट करण्यासाठी. यू कॅन यूज समथिंग. एका प्रिंटमध्ये आपण करू सगळ्यात अगोदर नेम कोलन नेम. हे बघा, नेम कोलन नेम. हे कसं येणार आहे? हे कसं येणार आहे? कॅन यू चेक इट? नेम कोलन आधी पाहिजे, याच्या पुढेच पाहिजे मला. तर मी काय केलं माहितीये का? आणि हे कॉमा दिला. आणि इथं काय म्हणलं? डबल कोट. इथं डबल कोट मध्ये मी लिहिलं एज कोलन समथिंग एज. आता हे नेमच्या पुढे येणार आहे. हे बघा, व्हेरी इंटरेस्टिंग. नेम आधी आणि पायथन, एज 25 पुढे आलं एकामध्ये सगळं. डन डन डन. हे आलं का? नाव एजच्या पुढे मला द्यायचंय
कोमा. इथे मी दिलं ऍड्रेस, ऍड्रेस कोलन ऍड्रेस. कॅन यू चेक इट गाईज? एकाच प्रिंटमध्ये सगळं, सगळं धुडकावून लावलं एकाच प्रिंटमध्ये बघा. नेम आधी आणि पायथन, एज 25, ऍड्रेस पुणे. दुसरं एका पुढे एक येतही, एका खाली एक नाही घेणार. अरे येणार की भावा, कसं येणार? काही नाही करायचं, ह्या एजच्या आधी द्यायचं स्लॅश. दिस स्लॅश इन रिप्रेझेंट नेक्स्ट लाईन. आणि इथं पण लिहा स्लॅश. डन. अरे डन. हे बघ, हे आलं का? नेम आधी आणि पायथन, एज, ऍड्रेस. हा स्पेस का आलाय? कारण आपणच दिलाय. हा स्पेस काढून टाक. स्लॅश एन दिलं कशाला स्पेस लागते? हे बघ, हे आलं का? नेम आधी आणि जेव्हा, एज 25, ऍड्रेस पुणे. म्हणजे स्लॅश एन ने आपण एकाच प्रिंट मध्ये सगळं करू शकतो. पण याच्या आधी आपण जे केलं तर एक एक हे काय होत होतं रे, बघ रे इथं वरती एका खाली एक येत होतं. कसं काय? म्हणजे आपल्याला समजलं हे जे प्रिंट फंक्शन आहे बाय डिफॉल्ट नेक्स्ट लाईनला डेटा देतं. हे प्रिंट आधी आणि पैठण झाले की नेक्स्ट लाईन ऑटोमॅटिक येते याच्यामध्ये. पण जर एकाच याच्यामध्ये करत असाल तर तुम्हाला स्वतःला स्लॅश इन करावं लागतंय, द्यावं लागतंय. आणखीन एक वे आहे, तो मात्र वे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. 10 मिनिटात लई नाही, थोडं शिकायचं, पण कसं क्वालिटी शिकायचं. सगळ्यांना विनंती आहे, आपलं चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच लय मोठा नंबर आपल्याला गाठायचा आहे. हा हे तुमच्याशिवाय पॉसिबल नाहीये. आणि आपल्या सिरीजला आई, भावा, दीदी, ताई, सपोर्ट करा, प्रेम द्या. थँक्यू सो मच.